नमस्कार मित्रांनो. कधीकधी आपल्या दैनंदिन जीवनात संसार, परमार्थ आणि भक्ती यांची सांगड घालणं आपल्याला जमत नाही. नातेवाईकांच्या दबावामुळे किंवा त्यांच्या अज्ञानामुळे अनेकदा आपली गैरसोय आणि चिडचिड होते. एखादी पूजा किंवा अनुष्ठान करून झाल्यावर आपल्याला कळतं की आपण ह्या पूजेला वर्षभर पात्र नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर हे तुला चालत नाही असं आपल्याला सांगितलं जातं. अशीच आपली अडचण होऊ नये म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं, एका वर्षात मुंज किंवा विवाह झाल्यावर वास्तुशांती करू नये. ती संवत्सर भेदाने करता येते. म्हणजेच समजा आपलं लग्न जर गुढीपाडव्याच्या आधी झालं असेल तर गुढीपाडव्याच्या नंतर तुम्ही वास्तुशांती करू शकता. अगदीच जर तुम्हाला अडचणीची ही गोष्ट असेल तर हेच विधी तुम्ही उलट क्रमाने करू शकता. म्हणजे आधी वास्तुशांती, विवाह, त्याच्यानंतर मुंज तुम्ही करू शकता. दुसरं, आपल्या आई वडिलांच्या निधनानंतर एका वर्षाच्या आत मंगल कार्य करू नये. नातेवाईक सांगतील आता नाही केलं तर 3 वर्ष करता येणार नाही, पण याला कोणताही शास्त्राचा आधार नाही. परंतु योगायोगाने जर विवाह जमला तर आपल्या आई वडिलांची मासिक श्राद्धे करून तुम्ही विवाह करू शकता. घरातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर वर्षभर आपण नेहमीचे व्रत, गुढी उभारणे, गौरी गणपती, लक्ष्मीपूजन, नवरात्र, हरतालिका इत्यादी व्रत पूजन तुम्ही नेहमीप्रमाणे करू शकता. त्यात कोणताही बदल करायची गरज नाही. फक्त गेलेल्या व्यक्तीची आठवण ठेवून कार्यक्रम अगदी साध्या पद्धतीने करावा. आपल्या अशाच माहितीसाठी आपल्या सर्व सिद्धांत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.